महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी। आदर्श शिवजयंती म्हणजे काय, एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी। याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे, परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत। आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत। परंतु आता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक, परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं। विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो। विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही। कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतोय की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे। आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची। मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही, हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे। कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे, आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की ह्या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला, पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं। असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन। तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे। त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे, इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची। याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे। यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे। याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू। जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे। महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे। ते 150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्या दुमत नाही। परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे। याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे, जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच। त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचं 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही आहे, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय। लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही। जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं, जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू।
आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून, किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं, मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या, परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक, याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्याला पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे, त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे, त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार, त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालं आहे आता, नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. ह्या 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला, दादा ते दिलं आहे, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे CBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं. तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे CBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोरांचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी. पुन्हा जर तसं झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसं जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतं आहे. ते त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होऊ नये. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तरी ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. हो, आता ते प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत, मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण, 50%चं आता आरक्षण येऊच शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे, हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच.
परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या आहेत पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ती लढते आत्तापर्यंत. आजही लढतात, आत्ताही आझाद मैदानाला पोरं आहेत. काय अर्थ आहे? हे अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी. ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठे उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर, पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत, आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल, त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या, तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे, लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखाद्या वेळी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला, पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का होईना, आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा. काय सांगावं, आम्हाला लढूनच मिळायला लागतं. आम्हाला कष्टकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. आशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते, 15 मिनिटांनी बोलते, एखादा साहेब आपल्या बाजून ठेवले. साहेब करून ठेवलेत ना आम्ही. काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत, प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलून का एखादा, त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत तर ठीक, पण जर 20च्या आत ते नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. दादा, आज 9व्या दिवस आहे. 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केलेली आहे, जशी मागच्या वेळेला करत होते, यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या. 4-5 जण बोलले, त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरतं. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांच्या तांग्याची. आणि जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं वक्तव्य नितीश राणेंनी केले. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काय मर्यादा असतात. ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. आणि सर, ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखलं गेलं असं म्हटलं. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिली जाईल, त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल. कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात, आता अबकड होणार त्याच्या व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली, याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा आणि याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले. ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही.
परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आहे आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदे साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत आम्ही. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर सगळी सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ती अधिसूचना आहे. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही, त्या अधिसूचना आहे. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येईल. जेव्हा अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार, पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहीतच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी, सांगावं आता. हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं. समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविला. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहेत तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवाडे असं म्हटले, त्यांची प्रेस झाली आता की जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवाडे त्यांना बी काही कळणार का आता, त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा. आम्ही तर त्यांना तायवाडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्तापर्यंत. आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. हा त्याच्या केला त्याला नाही सोडलं, सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण हा बघ असं विकत घ्यायचं मग मोग, त्यांचा काय संबंध याच्याशी. करा गुन्हा दाखल, पाटील साहेब आधी आपण काहीतरी बोलायचं उगा आपलं. पाटील साहेब बच्चू कडू यायचंय, बाकी नेते यायचं, चर्चा करायची. यावेळेस बच्चू कडू पण येत नाही आहेत. आता 9 दिवस झाले, कोणी चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललं? काय माहीत बा, ते पहिल्यापासून होते. आता मी कसं सांगू, ते नाही आले हे मला कसं सांगता. पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं. विश्वासाचं बच्चू होणार तुम्ही मागे आणि आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा. जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडं नाही. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता किंवा चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्याच मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो धन्यवाद. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ, याचा अर्थ कसा हे करतात? कोणच्या हरत नवीन जे आता ते आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल, त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या. या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो, असं का म्हणतो? आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग. शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी. आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे, हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी, सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे.
त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचेसुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिॲलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाजी. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भोगाबा, इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाची. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाहीत त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका. आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन हे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा, हा मराठ्यांचा शब्द आहे. पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण अधिसूचना तुम्ही काढलेली. चलो, धन्यवाद. तुम्ही काय निवेदन करत असाल तर बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे, तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे, ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज, एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत, त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही, हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं, देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही, तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते, हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे. इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे.
आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे. त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आणि आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही आहे, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो आहे. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20लाच ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं. मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालं आहे आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. 100-150 पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळंच होत आहे.
कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला. दादा ते दिलं आहे, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं, माननीय सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं, तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचेच 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील काय भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार, म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतं आहे ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होणं आहे. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की OBCतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना OBCतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. नवं आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. हो, आता तो प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येतं. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत, मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण, 50%चं आता आरक्षण येऊच शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे, आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे, हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या, महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात, आत्ताही आझाद मैदानाला पोरं आहेत. काय अर्थ आहे? हे अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या. आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय, ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार, मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी, ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले, घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर. पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे, आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला, आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल, त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखादी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला, पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का व्हायना, आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा, काय सांगावं. आम्हाला लढूनच मिळायला लागतं, आम्हाला कष्टकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. अशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते, 15 मिनिटांनी बोलते, एखादा साहेब आपल्या बाजून ठेवणे, साहेब करून ठेवलेत ना आम्ही. काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत, प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलून का एखादा, त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत तर ठीक, पण जर 20च्या आत ते नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी.
दादा आज नववा पाटील दिवस अधिसूचना जी काढली आहे आहे 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केली नाही, जशी मागच्या वेळेला करत होती, यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या. 4-5 जणं बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती, 150 लोकांवर सगळं ठरते. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे, पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांच्या तांग्याची. पाटील साहेब, जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावेत असं पद्धतीचं वक्तव्य नितेश राणेंनी केले. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काय मर्यादा असतात, ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. पाटील साहेब, ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखले दिले असं म्हणलं. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिली आहे त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल, कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात, आता अबकड होणार त्याची व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले, ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं नाही, आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदेसाहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदेसाहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर सगळी सोयरी शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ती अधिसूचना आहे. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही, त्या दिसूच नाही. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येईल. दादा, अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहीतच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी सांगावं, आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं, समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविला आहे. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहेत तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवडे असं म्हटले, त्यांची प्रेस झाली आता की जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवडे त्यांना बी काही कळा ना का आता, त्यांचा काय विषय याच्याशी.
त्यांचा याच्याशी काय विषय आहे? त्यांचा आम्ही तर त्यांना ताईवडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्तापर्यंत. आणखीन एक क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. हा त्याच्या केला त्याला नाही सोडलं आणि सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण हा बाकी असं विकत घ्यायचं मग मोग. त्यांचा काय संबंध याच्याशी? करा गुन्हा दाखल. पाटील साहेब आधी काहीतरी बोलायचं उगा आपलं. पाटील साहेब बच्चू कडू यायचंय, बाकी नेते यायचे, चर्चा करायची. यावेळेस बच्चू कडू पण येत नाही आहेत. आता 9 दिवस झाले तुम्ही चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललं? काय माहीत बा ते पहिल्यापासून होते. आता मी कसं सांगू? ते नाही आले हे मला कसं सांगते? पहिल्यापासून तर तेच होते. ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं? विश्वासाचा बच्चू होणार तुम्ही मागे. आणि आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा? जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडं नाही. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता का? चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्यात मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो धन्यवाद. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच नवं आरक्षणाचा लाभ याचा अर्थ कसा हे करायचा? कोणच्या हरत? नवीन जे आता ते आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल. त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या. या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो? असं का म्हणतात? आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग. शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी. आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे. हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी. सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचेसुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे 1 मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिअलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाजी. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा हे 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भोगाबाळ. इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाची. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाहीत त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका. आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन आहे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे. पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण अधिसूचना तुम्ही काढलेली. चलो धन्यवाद. तुम्ही काय निवेदन करत असाल तर बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे, तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी.
याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे, ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत, त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतोय की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही, हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं, देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की ह्या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही, तर त्यातून समाजाला न मिळणारं 5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते, हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे. इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्या दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही आहे, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या विषयाचे काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार आहे, ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं, मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेत आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची
कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं, मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या, परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक, याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी, ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे, त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे, त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार, त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? म्हणजे काय झालं आहे, आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. ह्या 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळंच होत आहे. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला, दादा ते दिलं आहे, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं, मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं, तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोरांचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतं आहे. ते त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होऊ नये. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना, बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता तो प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत, मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण, 50%चं आता आरक्षण येऊच शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे, आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे, हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या आहेत पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या, महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात, आत्ताही आजच पायदलला पोरं आहेत. काय अर्थ आहे? हे अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या. आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं.
पण आता ते त्याला नाविलाज आहे आमचं. दिलंय ते घ्या आता नाविलाज आहे. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी. ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर, पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत, आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्यावर. जरी आता अधिसूचना काढली असेल, त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या, तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे, लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखाद्या वेळी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला, पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का व्हायना, आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा. काय सांगावं, आम्हाला लढूनच मिळायला लागतं. आम्हाला कष्टकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. अशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते, 15 मिनिटांनी बोलते, एखादा साहेब आपल्या बाजून ठेवले. साहेब करून ठेवलेत ना आम्ही. काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत. प्रत्येक तालुक्यात लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलून का एखादा, त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत तर ठीक, पण जर 20च्या आत ते नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. दादा, आज 9वा दिवस आहे. 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केलेली नाही, जशी मागच्या वेळेला करत होते. यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्यात. 4-5 जण बोलले, त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरते. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांच्या तांग्याची. जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं वक्तव्य नितेश राणेंनी केले. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काय मर्यादा असतात. ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. पाटील साहेब, ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखलं दिलं असं म्हणलं. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिली आहे, त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल. कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्या होत्या, आता अबकड होणार त्याच्या व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली, याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा आणि याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले, ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आहे. आणि ते 100% करतील. आणखी नाही, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली. जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20
तारखेनंतर सगळी सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ते आधीच नाही. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाहीच, त्या दिवशीच नाही. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येईल. दादा, अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहीतच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी, सांगावं आता. हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं. समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविला. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहेत तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बघून राहत आहे. त्यांना बी काही कळा ना का आता, त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा. आम्ही तर त्यांना ताईवडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्तापर्यंत. आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. हा त्याच्या केला त्याला नाही सोडलं, सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण हा बघ असं विकत घ्यायचं मग मोग, त्यांचा काय संबंध याच्याशी. करा गुन्हा दाखल, पाटील साहेब आधी आपण काहीतरी बोलायचं उगा आपलं. पाटील साहेब बच्चू कडू यायचंय, बाकी नेते यायचं, चर्चा करायची. यावेळेस बच्चू कडू पण येत नाही आहेत. आता 9 दिवस झाले, कोणी चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललं? काय माहीत बा, ते पहिल्यापासून होते. आता मी कसं सांगू, ते नाही आले हे मला कसं सांगता. पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं. विश्वासाचा बच्चू होणार तुम्ही मागे आणि आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा. जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडं नाही. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता किंवा चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्याच मोरड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो धन्यवाद. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ, याचा अर्थ कसा हे करतात? कोणच्या हरच नवीन जे आता ते आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल, त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या. या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो? असं का म्हणतो? आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग. शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी. आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे, हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी, सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचीसुद्धा 2 मंत्री होती आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिअल आहे ती, त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाज आहे. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत.
तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भाऊ गाभाळ इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाही त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका. आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन हे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा, हा मराठ्यांचा शब्द आहे. पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण आधी सूचना तुम्ही काढलेली. चलो, धन्यवाद. तुम्ही काय निवेदन करत असाल तर बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे, तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे, ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत, त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही, हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं, देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही, तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते, हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे. इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जो जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे.
ते 100-150 लोकांना लागतं आहे. त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे. त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आणि आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचं 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही आहे, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो आहे. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20ला ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं. मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यावा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या. ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालं आहे आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या. तेच बोलून दाखवतात आम्हाला दादा ते दिलं आहे देतील 20 तारखेला 10% देतील नाही तर ते 50% देतील त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं. तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचेच 4 वर्षे वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात. आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या.
त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील काय भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतं ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होणं आहे. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना, बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. नवं आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. हो, आता तो प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50% वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत. मग तर खूप चांगलं आहे. 50% आता आरक्षण, 50% आता आरक्षण येऊच शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50% वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे. हे किती टक्के देतात ते 50% वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या आहेत पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या. महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ACBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात. आत्ताही आझाद मैदानाला पोरं आहेत. काय अर्थ आहे? हे अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय, ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी. ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर, पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची, गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल, त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखादी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला, पुढं रात्री बोलतेत का बाबा, रात्रीतून का व्हायना, आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा. काय सांगावं, आम्हाला लढूनच मिळायला लागतं. आम्हाला कष्टकऱ्यांना, गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. आशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते, 15 मिनिटांनी बोलते, एखादा साहेब आपल्या बाजून ठेवणे. साहेब करून ठेवलेत ना आम्ही. काय सांगावं तुम्हाला, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलून का एखादा, त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत तर ठीक, पण जर 20च्या आत ते नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. दादा, आज 9वा दिवस आहे. 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केलेली आहे. जशी मागच्या वेळेला करत होती, यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या. 4-5 जणं बोलले, त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरतं. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांग्याची.
पाटील साहेब, जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावेत असं पद्धतीचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काय मर्यादा असतात, ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. पाटील साहेब, ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखले दिलेले असं म्हटलं. तुम्ही जे म्हणताय मातृसत्ताक पद्धतीने दिलेलं आहे त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळालं पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल, कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात, आता अबकड होणार त्याची व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले, ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं नाही आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदेसाहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाचे करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर सगळी सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय. न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ती अधिसूचना आहे. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाहीच, ती अधिसूचना आहे. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे, आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे. आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येईल. जेव्हा अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार, पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहीतच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी सांगावं, आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं, समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविला आहे. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहेत तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवडे असं म्हटले, त्यांची प्रेस झाली आता की जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवडे त्यांना बी काही कळणार का आता, त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा. आम्ही तर त्यांना तायवडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्तापर्यंत, आणखीनही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. त्याच्या केला त्याला नाही सोडलं आणि सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण हा बघ असं विकत घ्यायचं मग मोग, त्यांचा काय संबंध याच्याशी. करा गुन्हा दाखल, पाटील साहेब आधी काहीतरी बोलायचं होतं आपलं. पाटील साहेब बच्चू कडू यायचं आहे, बाकी नेते यायचं, चर्चा करायची. यावेळेस बच्चू कडू पण येत नाही आहेत. आता 9 दिवस झाले, कोणी चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललं?
काय माहीत बा ते पहिल्यापासून होते, आता मी कसं सांगू, ते नाही आले हे मला कसं सांगता. पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मला कसं विश्वासाचा बच्चू होणार तुम्ही मागे आणि आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा. जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला. आता ते का नाही आली ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडं नाही. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता का चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्यात मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो धन्यवाद. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच नवं आरक्षणाचा लाभ मिळेल. याचा अर्थ कसा हे करायचा? कोणच्या हरत नवीन जे आता ते आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल. त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा. अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे, हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी, सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचेसुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे 1 मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिअलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाजी. सगळ्या स्वराज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठवलेले स्टेपने बरेच असे होते भोगाबाळ, इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाची. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका. आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन आहे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा, हा मराठ्यांचा शब्द आहे. पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण अधिसूचना तुम्ही काढलेली. चलो धन्यवाद. ओके सर.